राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आळंदी परिसरातल्या अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांवर पुढच्या 48 तासात कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत। आळंदी इथं काही अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। अशा घटनांना आळा घालण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी आळंदी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे। गेले 5 दिवसापूर्वी आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीनं माझ्या राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल करण्यात आली होती। यामध्ये आळंदी परिसरातील बुवा मंडळींच्याकडून संचालित वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच अनधिकृत शालेय विद्यार्थी वसतिगृहात होणाऱ्या बाल अनैसर्गिक लैंगिक शोषणाबाबत आणि यामध्ये अनेक मुद्दे दिलेत। आळंदी परिसरामध्ये 200 पेक्षा जास्त बाहेरगावच्या बुवा लोकांकडून वारकरी शिक्षण संस्था या नावाने अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी घेऊन उत्पन्नाचे साधन म्हणून व्यावसायिक तत्वावर अनधिकृत वसतिगृह चालवली जातात। पण वारंवार दर 10 ते 15 दिवसानंतर एखादी अशी घटना घडते। याला लगाम घालण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून कारवाई करण्याच्या सूचना आज तातडीने दिलेल्या आहेत। 48 तासामध्ये या संस्थांवरती कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।